एक राजा होता ज्याने धर्म सोडला नाही, स्वराज्य सोडलं नाही, पण जगणं सोडलं. ते कोण होते आणि त्यांना बलिदान मास का अर्पण करतात? सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ते होते धर्मवीर संभाजी महाराज. दरवर्षी फाल्गुन महिन्यात मराठी लोक एक गोष्ट करतात. मांस, मासे, अंडी सोडतात. का? कारण हा महिना असतो बलिदान मासाचा. हा महिना सुरू होतो माघी पौर्णिमेला आणि संपतो फाल्गुन अमावस्येला. इसवी सन 1689 मध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांना विचारलं, इस्लाम स्वीकार कर, तुला जगू देतो. पण महाराज हसले आणि म्हणाले, माझ्या धर्मासाठी मला 1000 वेळा मरणं सुद्धा मान्य आहे. ते 40 दिवस त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले, डोळे काढले, जीभ कापले, पण आपले राज्य झुकले नाही. शेवटी 11 मार्च 1689 रोजी त्यांनी ध्येय ठेवलं, पण त्यांचा आत्मा अजूनही या मातीत जिवंत आहे. ते 40 दिवस त्यांनी सहन केले आणि आपण फक्त 1 महिना मास सोडतो. हा उपवास नाही, ही कृतज्ञता आहे. ते झुकले नाहीत म्हणून आज आपण मराठी म्हणून मान उंचावून जगतो. त्यांचं बलिदान आपल्या रक्तात आहे हे विसरायचं नाही. हा महिना फक्त आहार बदलण्याचा नाही, तर मन बदलण्याचा आहे. ज्या राजांनी स्वाभिमानासाठी सर्वस्व अर्पण केलं, अशा धर्मवीर संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय शिवराय, जय संभाजीराज.